महाविकास आघाडीमध्ये काय चाललं आहे याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेता याची नेमणूक करणं याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत आणि त्यांना नियमानुसार जे काही करायचं असतील तो निर्णय ते घेतील. आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येतं, भास्कर जाधव यांचं देखील नाव पुढे येतं, सुनील प्रभू यांचं देखील नाव पुढे येतं. चढाओढ आहे, मात्र कोरम देखील पूर्ण नाही आहे. म्हणूनच म्हटलं की विरोधी पक्ष नेतेपद दिल्यानंतर ते कोणाला करायचं हा त्या पक्षाचा अधिकार राहतो, परंतु विरोधी पक्ष नेतेपद कधी देणार, काय करणार, कशा पद्धतीनं कोण असणार हे सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत आणि ते ज्यावेळी निर्णय घेतील योग्य वेळी त्यावेळी ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू होतील. आदित्य ठाकरे यांचे विधिमंडळ अनुभव कमी आहे, फक्त 1 टर्मचे अंतर आहे, त्यामुळे त्यांना ते देण्यात येऊ नये अशी देखील मागणी त्यांच्याच विरोधी पक्षांकडून. हा UBTच्या अंतर्गत प्रश्न आहे. पहिला आधी मिळू दे आणि मग कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे ठरवतील. शक्ती विधेयक रद्दवणं अशा प्रकारे देखील अनेक विरोधक आक्रमकपणे म्हणत आहेत. अशा प्रकारे म्हणतात आज मुख्यमंत्री म्हणाले की त्यातले अनेक मुद्दे जे आहेत ते केंद्र सरकारने आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे काही बदल होईल किंवा काही वेगळा विचार करू शकतो. कसं पाहता एकच शक्ती विधेयक? नाही, शक्ती विधेयकामध्ये महिलांच्या सुरक्षितेबाबत ज्या काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या होणं, ते केंद्र शासनाकडनं होणं, विधेयकामधनं होणं किंवा सरकारकडनं होणं ही महत्त्वाची बाब आहे आणि त्यानुसार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. पण तरी देखील आता आपण बघतो की विधानसभा जवळती आहे आणि त्यामध्ये जशा पद्धतीनं शक्ती विधेयक रद्द होणार असल्याचं नरेटिव्ह त्या येत असल्याचं बघायला. नाही, काही लोकांना प्रत्येक प्रसंगामध्ये राजकारण करायची सवय बनलेली आहे. अशा प्रसंगांमध्ये खरं तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या पक्षांनी एकत्र येऊन ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं, कालचा प्रसंग जो घडला त्याचं कोणीही समर्थन केलेलं नाही, तो समर्थन करण्यासारखाच प्रसंग नाही. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि अशी प्रवृत्ती परत बळावणार नाही ही देखील सरकारनं आणि पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे हे देखील आमचं मत आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की एखाद्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून, आता तर निवडणुका नाही आहेत त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करता इथपर्यंत ठीक आहे, परंतु एखाद्याच्या भावनेला हात घालून एखादा प्रसंग जो घडलेला आहे त्याचं राजकीय भांडवल करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. सर, महाराष्ट्र कर्नाटक संघर्ष असं संदर्भातलं पुस्तक जे 2020 साली आलं होतं, त्याच्या 1 लाख आवृत्त्या काढाव्या असं पत्र सुभाष देसाई यांनी सरकारला लिहिलंय, म्हणजे मुख्यमंत्र्यांना लिहिलंय आणि त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे जोपर्यंत सीमा भाग आपल्या महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत मराठी भाषा दिन आणि महाराष्ट्र दिन हे साजरे होऊ नये, कारण ते होऊ नाही शकत. मराठी भाषेचे मंत्री ते पण होते, मग त्यावेळी का नाही झालं आहे? मराठी भाषेचे मंत्री ते होते, त्यांचे काही नेते या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करत होते, परंतु मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून कशा पद्धतीनं सलोखा राखता येईल ही भूमिका घेतलेली होती. परंतु सीमाभाग हा महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे ही आमची देखील भूमिका आहे आणि म्हणून काल तुम्हाला आठवत असेल मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी स्वतः मागणी केली की सीमा भागामध्ये जी मराठी मंडळं आहेत, सीमा भागामध्ये जी मराठी ग्रंथालय आहेत, सीमा भागामध्ये जो मराठी माणूस विविध मराठी कार्यक्रम साजरे करतो त्याला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून द्यावं ही मराठी भाषा मंत्री म्हणून मी स्वतः मागणी केलेली आहे आणि मी तो प्रयत्न करणार आहे. पण या निमित्तानं पुन्हा सीमा भाग या प्रश्नाला हात घालण्याचा प्रकार ठाकरे गटाकडून होतो असं वाटतं. नाही, आता पहिली गोष्ट म्हणजे सगळे प्रकार करून त्यांचे झालेले आहेत, तरी देखील 20वर आलेत, 97 पैकी 20 आणि आम्ही 80 पैकी 60. त्याच्यामुळं आत्मचिंतन प्रत्येकानं करावं आणि प्रत्येकाचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं आपण पुढं कसं जाऊ, आपला पक्ष आहे तो तसाच कसा टिकेल यावर काही लोकांनी लक्ष दिलं तर बरं होईल. कारण तुम्ही सकाळपासून जर बघितलं तर एकमेव टार्गेट असतं माननीय एकनाथ शिंदेसाहेब. एकनाथ शिंदेसाहेबांना बोलायचं, त्यांच्यावर टीका करायची, देवेंद्रजींवर बोलायचं, त्यांच्यावर टीका करायची, केंद्रातल्या मंत्री महोदयांवर, पंतप्रधानांवर बोलायचं. मला असं वाटतं की ह्यानं काही पक्ष वाढणार नाही. त्याच्यामुळं आपला जो पराभव झालेला आहे, आपण जे 20वर आलेलो आहे त्याचं आत्मचिंतन करावं हा माझी विनंती आणि सल्ला आहे. ज्या मराठी शाळांमध्ये 20हून कमी विद्यार्थी संख्या आहे त्या शाळांमध्ये शिक्षकच नाही आहेत, नियुक्ती होत नाही आहे, त्यामुळे त्या शाळांची जमिनी हडपण्याचा कट आहे असं मनसे म्हणतंय. कसं पाहताय? काल मराठी दिन पार पडलं, मात्र मराठी शाळा भविष्यात राहतील की नाही याची भीती सध्या व्यक्त होते. मला याच्यात लॉजिक कळलं नाही. जिल्हा परिषदेच्या जागेवरची शाळा ही जिल्हा परिषदेची शाळा असते, ती जिल्हा परिषदेची जागा असते, त्याच्यावर 7/12 हा जिल्हा परिषदेचा असतो, तो हडप करण्याचा काय प्रश्न आला? त्याच्यावर मला असं वाटतं की असं काही होणार नाही आणि मनसेनं जी भूमिका मांडलेली आहे की मराठी भाषेच्या शाळा ज्या आहेत ह्या टिकल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे. गणेश
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मात्र ते सातत्याने ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेत आहेत. त्यामुळे कुठेतरी भाजप जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हातपाय बसत नाही, मला असं वाटत नाही. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. मी देखील नवी मुंबईमध्ये कार्यक्रम करणार आहे आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांना ठाण्यानंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या मनामध्ये जर असं असेल की माझा जनता दरबार झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांना काही प्रतिस्पर्धी निर्माण होईल किंवा काय, तर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असलेली भाजप आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना ही नैसर्गिक अलायन्स आहे आणि ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. त्यांच्याच माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या पाहिजेत, अजितदादांना सोबत घेतलं पाहिजे, हीच त्यांची भूमिका आहे. सर, एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येतात आणि अशामध्येच भाजप सर्वच स्थानिक स्वराज्य सर्वच महापालिकांवर चाचपणी करते. सर्वे मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहेत आणि भाजपची ताकद ही सिंगल हँडेड किती आहे या परीनं सगळे सर्वे होताना बघायला मिळतात. मला याच्यामध्ये काही वावगं आहे असं वाटत नाही. जो पक्ष लोकशाहीमध्ये स्थापन झालेला आहे त्याला स्वतःचं अस्तित्व तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता मी देखील इथं आहे, पावसकर साहेब आहेत, आम्ही देखील चाचपणी करतो आहे की आमच्या महानगरपालिकेच्या सीट कुठच्या निवडून येतील, जिल्हा परिषदेवर आमचा भगवा कसा भडकेल, महायुतीचा भगवा कसा भडकेल, आम्ही देखील चाचपणी करतो आहे ना. त्याच्यामुळं भाजपनं एखादा सर्वे केला तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याची काय आवश्यकता नाही. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज महायुतीचं सरकार भरभक्कमपणानं महाराष्ट्राची सेवा करते हे आम्हाला पूर्णतः माहिती आहे आणि भविष्यातल्या निवडणुका आम्ही समन्वयानंच लढू याची देखील खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.